जय श्रीकृष्ण. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 4. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. तिसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णानं असं आश्वासन दिलं होतं की जो कोणी मानव दोषदृष्टीरहित अविकल्प होऊन श्रद्धायुक्त भावनेने मी सांगितल्याप्रमाणे आचरण करेल तो कर्मबंधनातून चांगल्या प्रकारे मुक्त होईल. कर्मबंधनातून मुक्ती देण्याची क्षमता ज्ञानयोग व कर्मयोग या दोघीमध्ये आहे. योगामध्येच युद्ध संचारसुद्धा समाविष्ट आहे. प्रस्तुत अध्यायात योगाचा प्रणेता कोण, त्याचा क्रमशः विकास कसा होतो हे योगेश्वर श्रीकृष्णानं आपल्याला समजून सांगितलं आहे. श्री भगवानुवाच इमौ विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राहमनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता, सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला होता आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला होता. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. हे परंतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वी तलावरून लुप्तप्राय झाला होता. स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परे जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभी झालेला होता, तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला असे कसे समजू. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. श्री भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, ते सर्व तुला माहीत नाहीत, परंतु मला माहीत आहेत. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रगट होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचत असतो, आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होत असतो. जन्म कर्म च मे दिव्यमेवयो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे, असे जो मनुष्य तत्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. सर्व शक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा अज, अविनाशी आणि सर्व भूतांची परमगती व परम आश्रय आहे. तो केवळ धर्माची स्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठीच आपल्या योगमायेने सगुण रूप धारण करून
प्रगट होत असतो. म्हणून परमेश्वरासारखा सुहृद, प्रेमी आणि पतितपावन असा दुसरा कुणीही नाही असे जाणून जो पुरुष परमेश्वराचे अनन्य प्रेमाने निरंतर चिंतन करीत आसक्ती सोडून संसारात वागतो तोच त्याला तत्वतः जाणतो. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. पूर्वीपासून ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे अर्जुना, जे भक्त मला असे भजतात मीही त्यांना तसाच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करत असतात. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. न मां कर्मणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माय्योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कर्माच्या फळाची मला इच्छा नाही, त्यामुळे कर्माचे मला बंधन नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो त्यालाही कर्माचे बंधन राहत नाही. एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा असे जाणूनच कर्म केली आहे, म्हणून पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच तू कर, असे श्री भगवान अर्जुनाला सांगतात. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात, म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून मुक्त होशील. कर्मणो ह्यपि बौद्धव्यं बौद्धव्ये च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचेही स्वरूप जाणले पाहिजे, तसेच विकर्माचेही स्वरूप जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. कर्मण्यकर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्मकृत्. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणन्तमाहुः पंडितं बुधाः. ज्यांची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात, तसेच ज्यांची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणून ओळखतात. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः.
जो पुरुष सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फलांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यतृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. ज्याने अंतःकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रींचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला पुरुष केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनही त्याने बांधला जात नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्मसमाधिनः. ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्त्रुवा आदिही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच असते. दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञे यज्ञे नैवोपजुह्वति. दुसरे काही योगी देवपूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेद दर्शनरूप यज्ञाच्या द्वाराच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. क्षोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. परब्रह्म परमात्म्यात ज्ञानद्वारा ऐक्यभावाने स्थित होणे हेच ब्रह्मरूप अग्नीत यज्ञद्वारा यज्ञाचे हवन करणे हे होय. दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात. सर्वाणींद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूप अग्नी त्यात हवन करतात. सच्चिदानंद घन परमात्माशिवाय इतर कोणाचेही चिंतन न करणे हेच त्या सर्वांचे हवन करणे होय. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. काही पुरुष द्रव्य विषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात, तसेच काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. काहीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे
प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर काहीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारा पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायल्लोकोस्तयज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होणार? एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वानेवै ज्ञात्वा विमोक्षसे. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले आहेत. हे सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनातून सर्वस्वी मुक्त होशील. श्रेयान् द्रव्यामयाद्यज्ञाश्च ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञाने ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यज्ञात्वान पुनर्मोहमेवै यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यत्स्यात्मन्यथो मयि. जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणीमात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. जरी तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतोच, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांची राख रांगोळी करतो. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे असे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआप आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेत असतो. श्रद्धावल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानल्लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छति. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो.
अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक आणि ना सुख. योगसन्न्यस्तकर्माणे ज्ञानसंच्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाही. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्से ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगमात्तिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्व स्वरूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला तयार रहा. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. जय श्रीकृष्ण.